हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे स्वीटकॉर्न सूप. त्याच्यासाठी एक बाउलभर आपण स्वीटकॉर्न घेतलेले आहे आणि फरस बी घेतली आहे, गाजर घेतला अगदी बारीक चिरून, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, मिरपूड घेतली आहे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर आपण स्वीटकॉर्न सूपची तयारी करूया. आपण आता थोडे स्वीटकॉर्न मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी छान पेस्ट करून घेणार आहे. खूप बारीक नाही, जाड नाही, असं सरसरीत पेस्ट करणार आहे. आपण आता गरम पाणी करून घेतलेलं उकळतं, त्यामध्ये हे स्वीटकॉर्न एक 5 मिनिटं आपण उकळून घेऊया. हे बघा, आपले स्वीटकॉर्न चांगले शिजलेले आहे. एक 5 ते 7 मिनिटं उकळी आणली आहे आणि ते वरती हे बघा टपोरे झाले आणि कलर पण चेंज झाला आहे. आता आपण हे एका भांड्यात गाळून घेऊ आणि ते हे बघा, आपण असं छान एका भांड्यात गाळून घेणार. आता आपण पॅनमध्ये बटर घालणार आहे 2 चमचे आणि त्यामध्ये आपण भाज्या परतून घेणार आहे. गाजर बारीक कापून घेतलेलं आहे, फ्रेंच बीन, थोडे कोथिंबीरच्या काड्या आपण बारीक चिरून टाकल्या, त्याने टेस्ट छान येणार आहे. आणि थोडी कोथिंबीर असं छान परतून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर चांगल्या 1-2 मिनटं परतून घ्यायचं. छान कलर आलाय बघा. बटरमध्ये त्याचा सुगंध छान येतो आणि त्यामुळे आपला सूप पण सुंदर लागतो. आता कॉर्नचा सीझन आहे आणि पावसाळा आहे. पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा इतर वेळेस कधीही आपल्याला सूप छान हेल्दी असतं किंवा आजारपणात वगैरे गरमागरम सूप आपल्याला शरीराला खूप फायदा असतो त्याचा. आता कॉर्नचा सीझन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या ह्या भाज्या परतल्या आहे. आता आपण याच्यात आता आपण पाणी घालूया. आपण जे कॉर्न उकळलं आहे ना स्वीटकॉर्न, तेच पाणी टाकणार आहे, म्हणजे तो स्टॉक आपला फेकायचा नाही आहे. आणि छान उकळू द्यायचं. आपलं हे छान उकळतं आहे. आता आपण हे पेस्ट केली आहे मक्या स्वीटकॉर्नची, हे टाकणार आहे घट्टपणा आणि छान गोडसर चव येण्यासाठी. आता यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि मिरपूड. छान असं हलवून शिजवून घ्यायचं. असं उकळू द्यायचं आहे. थोडी कोथिंबीर घालायची आणि आपण ते स्वीटकॉर्न उकडून ठेवलेले ते पण टाकणार आहोत. किती छान कलर आलाय. हे असं आपण 5 मिनिटं उकळून घेऊया. आपलं सूप छान तयार होत आलंय. आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर जास्त नाही घालायचं आपल्याला. 1 चमचाभर आपण कॉर्नफ्लॉवर स्लरी करणार आहे. त्यात गार पाणी टाकून त्याच्या गाठी मोडून घेणार आहे आणि गॅस कमी करायचा आहे. मंद गॅसवर आपण हे बघा, आपण कॉर्नफ्लॉवरची अशी छान स्लरी केली आहे, गाठी मोडून घेतल्या आणि आता ती त्याच्यात टाकून घेणार. तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही अजून करा, पण सूप आपण साधारण पातळच असतो. आणि 5 मिनिटं आता कॉर्नफ्लॉवर घातला आहे तर 5 मिनिटं आपण त्याला शिजू घालायचं आहे.
मंद गॅसवर हळूहळू शिजू द्यायचं. हे बघा आपलं कॉर्न सूप तयार आहे. गरमागरम आपण पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम कोथिंबीर घालूया आणि सूप सर्व करूया. आपण हे बघा कॉर्न सर्व करूया. मस्त गरमागरम वाफा आलेलं कॉर्न सूप. बघा आपलं गरमागरम छानपैकी वाफा आलेलं कॉर्न सूप तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.